आज आपण सर्वजण आदरणीय शशी आत्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित. आम्ही शशी आत्या म्हणतो की नातं हिरव्या आत्यांकडून दिलं होतं. आमच्या औरंगाबादचे भावंड मावशी म्हणतात तर ते नातं त्यांनी आईकडून लावलं. खऱ्या अर्थानं शशी आत्यांच्या स्मृतीला उद्या देत असताना आदरणीय रावसाहेब मामांना आम्ही विसरू शकत नाही, अण्णा साहेबांना विसरू शकत नाही, आमच्या हिरव्या आत्यांना विसरू शकत नाही. त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या कुटुंबाच्या अतिशय सगळ्या आठवणी आपल्या मनामध्ये एकत्र येत असतात. पाडळी सारख्या गावातून अत्यंत कष्टानं श्रमानं एक महत्वपूर्ण घराणं त्यांचं पातळीचं पाटील घराणं मोठ्या श्रमानं कष्टानं संघर्षातून चळवळीतून पुढे आलेलं आणि वकील झालेलं व्यक्तिमत्व आदरणीय रावसाहेब मामा. आणि त्याच पद्धतीनं शेजार घराणं कोल्हापूरचं हे सुद्धा तितकं तालेवार घराणं. दोन्ही घराण्यावर आणखी एक प्रभाव इकडे हे सगळे सत्यशोधक म्हणजे महात्मा फुलेंचे काय विचाराचे, कम्युनिस्ट असतील किंवा काय विचाराचे असतील, तसं महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचाराचा प्रभाव, तसं त्या घराण्यावर शाहू महाराजांच्या विचाराचा प्रभाव. आणि आपण पाहिलं असेल की संपूर्ण जीवन हे एका विचारानं एका पद्धतीनं त्यांनी गुंतलेलं आपल्या सगळ्यांना दिसतं. एक दिसते आपलं त्यामध्ये त्या एका विचाराची आणि वागण्याची सुद्धा. पुढं वागण्यात विचार आणि वागणं या कुठल्याही या कुटुंबाला फरक होऊ दिलेला नाही, हे सुद्धा तितकंच वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. खूप कठीण काळातून सुद्धा गेले. सुरुवातीला काय काळ चांगला असं नाही, त्याच्यामुळे बिल्डिंग मधलं त्यांचं राहणं किती छोट्या जागेत होतं. पाहुणे रावळे पक्षकार सगळं एकत्र काय घरात, हे सगळं असताना त्या कठीण परिस्थितीतून सुद्धा वकिली केली, गरिबाची वकिली केली आणि एक चांगलं नाव कमवलं मामांनी. तर त्यामध्ये साथ आमच्या शशी आत्यांची सुद्धा तितकीच मोलाची राहील. अण्णासाहेब मंत्री म्हणून दिल्लीला गेले. त्यांचा एक निर्णय फार महत्वाचा आहे. दिल्लीला जात असताना मुलांना सुद्धा शिक्षणाकरता दिल्लीला गेलं. अलीकडचं खासदार कुणी केलं असं मला वाटत नाही, त्यांनी केलं. आणि त्या बरोबर जबाबदारी मात्र रावसाहेब मामांवर शशी आत्यांवर टाकलीकडचं सांभाळण्याची ही सुद्धा तितक्याच ताकदीनं दोघांनी सांभाळली, हे आपल्याला नाकारता येत नाही. म्हणजे दोघांचं नातं कसं किती सुंदर नातं होतं. कोण म्हणजे कुटुंब, एक शेतकरी कुटुंबातलं आपल्या घरातलं, एक चांगल्या मोठ्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातलं असं असताना सुद्धा दोघांनी कसं एकमेकाला समजून घेतलं. कदाचित एक म्हणजे आपण म्हणतो एक तुझे ती असं म्हणावं किंवा गरिबांनी सांगितल्या पद्धतीनं देणं परमेश्वर, काय म्हटलं देणं परमेश्वराचा असा काहीतरी एक शब्द आहे. खरं तर असं वाटतं म्हणजे देव माहित होते की मी आता कोण म्हणलं मानित होते असं असं काही मला वाटत नाही. एका तत्वाला ते मानत होते, ते पुरोगामी तत्वाला विचाराला, आणि त्या तत्वाप्रमाणेच ते चाललेले आपल्याला शेवटपर्यंत दिसतात. परंतु याच्याकरता मानावं लागेल त्या जोड कशी लावली गेली, किती सुंदर जोड लावली गेली, किती विचाराला ते एकत्र राहिले. आत्यांच्या बाबतीतलं सगळ्यात चांगलं तुम्ही विवेचन केलं. त्यांना काही तुम्ही शुभारकांना तुझ्या खूप सुंदर विवेचन केलं. थोडक्या शब्दात आता समजून सांगायचं असलं तुम्ही सांगितलं, असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही. इतकं सुंदर बोललं, नेमकं साधं. परंतु असं तू कधी अकरावी मी पाहिलेलं नाही, मामा कधी रागवलेले मी पाहिलेले, पण आता कधी शांततेवर उत्तर देणार, जेवढं बोलणार नेमकं बोलणार. परंतु हुशारीचं बोललोय असं कोणी परक्या माणसाला बोललं तर हुशारीनं बोललं बरं का. हे सगळं शेवटपर्यंत अत्यंत आनंदी समाधानी असं खरं की डॉक्टर राजीव यांनी किंवा सगळं प्रेरणाताईंनी खूप चांगल्या पद्धतीने हे पुढे नेलं. तुझ्या काय किंवा सगळ्यांनी त्या कुटुंबामध्ये मुलं चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे, कौतुकास्पद असं सगळं आहे. त्या घरामध्ये अत्यंत आनंदानं त्या शेवटपर्यंत होतं. म्हणजे महिना दीड महिना असेल येऊन गेलो, भेटून गेलो, बोललं माझ्याशी चांगल्या पद्धतीनं, असं वाटलं ना ते लवकर जातील. परंतु त्यांचं जाणं एक परिपूर्ण सुंदर जीवन ज्या जगल्या त्यांचं त्याच नाही तर ते कुटुंब म्हणून
रावसाहेब मामा, शशी आत्या आणि त्या सर्वच जीवन ते पाहिलं आपण, तर जीवन कसं परिपूर्ण असतं, सुंदर असू शकतं, याचं मूर्तिमंत उदाहरण द्यायचं ठरलं तर या दाम्पत्याचं द्यावं लागेल, या कुटुंबाचं द्यावं लागेल. आता इथं सुंदर परिस्थितीत जाणं सुद्धा त्यांचं सुंदर याचं म्हणतो वावगं करत नाही, जावं तर लागतच असतं, पण ते जाणं सुद्धा सुंदर असावं तसं तरी सुंदर जाणं त्यांचं झालेलं आहे. आणि म्हणून या परिपूर्ण जीवनाचा एक समृद्ध जीवन ज्यांना म्हणा, असं समृद्ध जीवन त्या घडल्या आपल्याला स्मृती ठेवून गेल्या, त्यांच्या स्मृती कायम आपल्या अंतःकरणात निश्चितपणे राहतील. मी त्यांना आजच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो.